नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्या स्वामी कृपा क्रिएशन्सचे 5,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. त्याबद्दल तुमचं अभिनंदन, तुमचे आभार. आणि हो, अजून जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना, पटकन सबस्क्राईब करा बरं. कारण आपण आतली बातमीमध्ये मनोरंजन विश्वातल्या घडामोडी आठवड्यात काय घडलं हे तुम्हाला सांगत असतो. मित्रांनो, नाट्य स्पर्धांमधनं अनेक कलावंत पुढे येत असतात आणि एकांकिकांचं सुद्धा पुढे माध्यमांतर होत असतं. पण काही व्यक्तीच अशा असतात ना, की जे आपण दिलेला शब्द पाळतात. असं घडलं होतं एका एकांकिकेच्या संदर्भात. चिरंजीव परफेक्ट बिघडलाय हे नाटक सध्या रंगभूमीवर प्रचंड लोकप्रियता मिळवत आहे. मुळात ही एकांकिका होती विनोद रत्ना लिखित आणि एका स्पर्धेला परीक्षक म्हणून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी होते. त्यांनी या नाटकातल्या कलाकारांचा परफॉर्मन्स बघितला आणि लेखकाला गाठलं आणि लेखकाला सांगितलं की अरे 2 अंकी नाटक मला करायचंय. विनोद रत्ना हे लेखक म्हणाले 2 अंकी नाटक तयार आहे. आणि मग चंद्रकांत कुलकर्णी यांनी लेखन दिग्दर्शनाची पूर्ण जबाबदारी अर्थातच विनोद रत्ना यांच्यावरच दिली आणि एकांकिकेतले जे मूळ एकांकिकेतले जे कलाकार होते ना, त्याच कलाकारांना घेऊन हे नाटक रंगभूमीवर आणलं आणि आनंदाची गोष्ट ही की नुकताच या नाटकाचा 100वा प्रयोग दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सादर करण्यात आला. कमाल नाटक आहे. श्रेयस जोशी, समृद्धी आणि विनोद यांची जी ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा प्रचंड आहे. ती तुम्हाला अनुभवता येईलच जेव्हा तुम्ही नाटक बघाल. 100व्या प्रयोगाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते माहितीये? पद्मश्री अशोक सराफ, निवेदिता जोशी सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर सर्व मान्यवरांनी या कलाकारांचं कौतुक केलं आणि खास करून चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकातली जुगलबंदी, त्या जुगलबंदीला वन्स मोर मिळाला आणि सांगतेच्या वेळेला ती जुगलबंदी नाट्यपदांची पुन्हा एकदा सादर करण्यात आली. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यामध्ये अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी एक खंत बोलून दाखवली होती की अनेक वर्ष त्यांनी मराठी रंगभूमीवरती काम केलं नाहीये कारण त्या डेली सोप मध्ये बिझी होत्या. त्याचप्रमाणे सुनील बर्वे यांचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यात त्यांनी हर्षदा खानविलकर यांनी लग्नाची बेडी नाटकात जे काम केलं होतं त्याची आठवण सांगितली होती. दोघांनाही रंगभूमीवरती काम करायची इच्छा होती आणि हे स्वप्न कोण पूर्ण करते माहितीये? उमेश कामत आणि प्रिया बापट हे दोघंही हे स्वप्न पूर्ण करायला सज्ज झालेले आहेत. त्यांनी चक्क एका नाटकाची संहिता हर्षदा खानविलकर आणि सुनील बर्वे यांच्या हातात ठेवली. अमोल पाटील यांची संहिता आहे, अद्वैत दादरकरांचं दिग्दर्शन आहे. त्या नाटकाचं नाव काय माहितीये? आमच्या पिढीची गोष्टच वेगळी. 1 मे 2026 या दिवसाची आपल्याला उत्कंठा लागून राहिलेली आहे कारण बहुचर्चित असा राजा शिवाजी हा चित्रपट सर्व चित्रपटगृहात मराठी आणि हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच आयोजित करण्यात आलेला होता आणि हा जो सोहळा होता ना, हा खूप भावस्पर्शी मनस्पर्शी झाला असं म्हणायला हवं. कारण या चित्रपटाबद्दल बोलताना सगळेच जण भावुक झालेले होते. प्रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. जेनेलिया देशमुख, ज्योती देशपांडे या चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये येतात हे सुद्धा ठाऊक आहे आणि जेनेलिया देशमुख यांना सुद्धा अश्रू अनावर झाले होते. रितेश देशमुख यांनी स्वप्न बाळगलेलं होतं उराशी आणि ते स्वप्न आता सत्यात अवतरतंय हा आनंद त्यातनं दिसत होता. आणि संगीतकार अजय अतुल यांनी साकारलेलं जे अँथम आहे ते अँथम सध्या प्रचंड लोकप्रिय होतंय. त्या दिवशी सुद्धा ते अँथम पुन्हा पुन्हा सादर करण्यात येत होतं, ऐकवण्यात येत होतं. अंगामध्ये विरश्री संचारत होती आणि या सोहळ्याला प्रचंड गर्दी झालेली होती. मुख्य म्हणजे अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, भाग्यश्री पटवर्धन, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते अशी मोठी स्टार कास्ट या सोहळ्याला उपस्थित होती आणि चित्रपटाच्या निमित्ताने काही आठवणींना उजाळा देण्यात आला. महेश मांजरेकर उपस्थित होते, सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि अभिजित खांडकेकर यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. आता प्रतीक्षा आहे ती 1 मे 2026 ची. गेले वर्षभर मराठी चित्रपटात हॉरर, भयपट अशा संदर्भातले अनेक चित्रपट येऊन गेले. नाटकामध्ये सुद्धा रहस्यमय नाटकं आता येत आहेत आणि नुकतंच भूल भुलैया हे नाटक रंगभूमीवर आलेलं आहे. प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे अर्थातच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी यांचं अनेक वर्षानंतर रंगभूमीवर पुनरागमन झालेलं आहे आणि भूल भुलैयामध्ये एका वेगळ्या लुकमध्ये ते आपल्याला दिसतील. भूल भुलैया म्हटल्यानंतर अर्थातच त्यात रहस्य, भय हे सगळे एलिमेंट असणारच आहेत. आरती सोळंकी, साहिल देसाई, परिणिता पावसकर अशी भली मोठी फौज या नाटकात असणार आहे आणि मुख्य म्हणजे दिग्दर्शक कुमार सोहोनी
यांचं हे 125व्या नाटकाचं दिग्दर्शन आहे. विद्रोही कवी म्हणून आपण ओळखतो ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ यांना, आणि नामदेव ढसाळ यांच्या जीवन कारकिर्दीवर आधारित मराठी चित्रपट ढसाळ या शीर्षकाचा प्रदर्शित होणार ही उत्सुकता आपल्याला होती. आणि भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून एक सोहळा आयोजित करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये ढसाळ या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं. आणि मुख्य म्हणजे नामदेव ढसाळ ही भूमिका कोण साकारणारे माहितीये? आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर हा नामदेव ढसाळ यांची भूमिका साकारतोय. या चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला की सुप्रसिद्ध दाक्षिणात्य संगीतकार इलाईराजा यांचं संगीत या चित्रपटाला लाभलेलं आहे. आणि मराठी चित्रपटाकरता गाणी जी लिहिलेली आहेत ती गुरु ठाकूर यांनी लिहिलेली आहेत. 1 ऑक्टोबर 2026 या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. वन लायनर मध्ये सांगायचं झालं तर सालबर्डी चित्रपटाचा प्रीमियर हा थाटामाटात साजरा झालेला आहे आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. आणि आपली बातमीबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.